हॅलो 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 बघा, सुरुवातीला पुनश्च एकदा जमलेल्या जे माझी बारी बघण्यासाठी आहेत त्यांना रामराम करतो आणि जे गेले त्यांना सलाम करतो आणि माझ्या बारीला सुरुवात करतो. काय म्हणायचं बघा, थोडीशी गंमत देणार मित्रांनो, तुम्हाला पण खुश करून जाणार आहे. आज हिनी ती जी स्त्री श्रेष्ठ करायची होती आणि पुरुष श्रेष्ठ करायचा होता. मुलींना बोलत नाही. आताची परिस्थिती काय ते बघा. अहो, आताच्या पोरींना कपडे पाहिजेत शॉर्ट. पहिले लक्ष ठेव, जाऊ नको. तुझी गाडी येण्याला टाइम आहे अजून. 130 रत्नागिरी दिवाका संच प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आली आहे. म्हणून अहो, आताच्या पोरींना कपडे पाहिजेत शॉर्ट. या फॅशनच्या नादात आई बापाच्या बसतोय डोक्याला शॉर्ट. अहो, बाहेर जाताना ही आई जवळ जाते बोलून खोट. अहो, बाहेर जाताना ही आई जवळ जाते बोलून खोट. आणि हल्लीची पण पोरगी बाहेर जाऊन घेते दारूचा घोट. येतं का नाही? हे कलयुग आहे मित्रांनो. मुंबईमध्ये अशा बऱ्याच जणी असतील, पण त्या चांगल्या तर चांगलंच बोलणार आहे. अहो, अँड्रॉइड मोबाईल आले फेसबुक इंस्टा. अहो, अँड्रॉइड मोबाईल आले फेसबुक इंस्टा. अहो, त्याच्याने झाली साऱ्यांच्या आयुष्याची चेष्टा. म्हणून अहो, जेवणाची खरी मजा गावठी तुपात आहे. अहो, जेवणाची खरी मजा गावठी तुपात आहे. आणि हल्लीच्या या कॉलेज कुमार पोरांचं प्रेम झाडा झुडपात आहे. आता ही कॉलेज आहे म्हणून काय बोलते बघा, हिलाच बोलते, बाकी कोणाला बोलत नाही. अहो, हल्लीच्या पोरींचा भरवसा काय. अहो, एकाला करते हाय तर दुसऱ्याला करते बाय. अहो, एकाला करते हाय तर दुसऱ्याला करते बाय. आणि तिसऱ्याला बोलते आता माझा कोणच नाही. अरे, तूच माझा सोनू आणि मीच तुझी जानू. अरे, तूच माझा सोनू आणि मीच तुझी जानू. आणि तूच माझा मल्हार आणि मीच तुझी बानू. अशी बोलते ना. म्हणून बघा, अगं वैदही नुसत्याच बडाया मारतेस कशाला. आणि या स्वप्नील बुवाच्या नादाला लागतेस कशाला. आणि एक गाणं घेतलं म्हणते, आज वाड्याला, आज या वाड्याला, म्हणजे तो वाड्याचा विषय घेतलेला. म्हणून तिला कसं घेतलंय ते बघा. आयोजकांनी तिला काही सुपारी देऊ नका, जरा थांबवून ठेवा. माझी पण गाणी तिला ऐकू द्या जरा. म्हणून धक धक करतई काळीज हे, अगं येळ झाली आईची आईची. अहो, सोडा की हात माझा दाजीबा, सोडा की हात माझा दाजीबा. अहो, नजर इकडं ताईची. या चालीवरून कसं घेतलंय ते बघा. अहो, लक्ष्मणाचे वाचविण्या प्राण, लक्ष्मणाचे वाचविण्या प्राण. जेव्हा हनुमंतरायाने तो डोंगर उचलून आणला होता, ती जडी बुटी घेऊन आला होता, त्याचा विषय कसा मांडलाय तो बघा. लक्ष्मणाचे वाचविण्या प्राण, अहो साऱ्यांच्या मनात भरली धडी. मग हनुमंता निशाणात मारून उडी, हनुमंता निशाणात मारून उडी. कशी शोधून आणली बघा ही जडी. हनुमंता निशाणात मारून उडी, कशी शोधून आणली बघा ही जडी. निशाणात मारून उडी, कशी शोधून आणली बघा ही जडी.
आता इथे बाई करून वैद्य गेलेली आहे, घामाघूम झाली होती, थोडीशी मला दिसली म्हणून एक विषय कसं घेतोय बघा. थकून भागून घरी गेल्यावर हिज लागतोय पटकन डोळा डोळा डोळा. रात्री लाईट गेल्यावर वैदैशेल अंथरूण करते ओला. 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 थकून भागून घरी गेल्यावर हिज लागतोय पटकन डोळा डोळा डोळा. रात्री लाईट गेल्यावर वैदैशेल अंथरूण करते ओला. बघा बघा आज या कोकण महोत्सवानिमित्त एक गाणं गातोय. आहे कोकण आमचं महान, त्या स्वर्गाहून ते छान. आहे कोकण आमचं महान, त्या स्वर्गाहून ते छान. आज वाटे मला अभिमान, गातो कोकणचे गुणगान. आज वाटे मला अभिमान, गातो कोकणचे गुणगान. आज पाहून सार दृश्य, आज पाहून हे सार दृश्य केलं हरपून देह भान. आहे कोकण आमचं महान, त्या स्वर्गाहून ते छान. आहे कोकण आमचं महान, त्या स्वर्गाहून ते छान. आहे कोकणाचा अभिमान, आज वाटे मला अभिमान. आज गातो त्याचे गुणगान. आज पाहून देह भान, आज पाहून देह भान. कोकणाची कला आहे शक्ती तुरा आणि नमन. दशावतार त्याच्या संगे साले संगीत भजन. साले संगीत भजन, साले संगीत भजन. कोकणाची कला आहे शक्ती तुरा आणि नमन. दशावतार त्याच्या संगे साले संगीत भजन. संगीत भजन, साले संगीत भजन. या कल्याण महोत्सव देतोय, हा कल्याण महोत्सव देतोय कलाकारांना हा सन्मान. आहे कोकण आमचं महान, त्या स्वर्गाहून ते छान. आहे कोकण आमचं महान, त्या स्वर्गाहून ते छान. या हा कार्यक्रम माझा शेवटपर्यंत पाहिला, मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि हा प्लॅटफॉर्म आम्हाला अवेलेबल करून दिला. आम्हाला या प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम करण्याची संधी मोरे साहेबांनी दिलेली आहे. आणि आमचं जे कॉन्टॅक्ट होतं ते आमचे संतोष गुरव दादा साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या तर्फे हा कार्यक्रम इथे सादर होतोय. आणि मी पुनश्च एकदा या आयोजन कमिटीचं आणि या जमलेल्या सर्व रसिकांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण ही कोकणची लोककला तुम्ही शांतपणे शेवटपर्यंत ऐकली. आता थोडीशी आरती घेणार आहे. तुम्हाला वैद्यक शेला यांना विनंती करतो की आरतीसाठी यायचं आहे.
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा पुन्हा एकदा आमची सेवा दोन्ही कलाकारांची सेवा तुम्ही शेवटपर्यंत गोड मानून घेतली तर मी तुमचं सर्वांचा हार्दिक आभार मानतो पुन्हा एकदा